भंडारा शहरामध्ये येत्या 31 ऑक्टोंबरला SC उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चाच्या संबंधात आज विश्राम भवनामध्ये विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीला विविध पक्षातील कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर जो SC उपकरणी वर्गीकरणाच्या बाबतीत शासनाने जो निर्णय घेतला आहे, तर त्या निर्णयाच्या बाबतीत आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर भंडारा जिल्ह्याच्या वतीने आपण मोर्चा काढण्याचे ठरविले आहे। तर आपण काय सांगाल 31 ऑक्टोबरच्या मोर्चाबाबत? काय नाव आहे तुमचं, काय सांगाल आपण? मी डॉक्टर राहुल मानकर। तो या संदर्भामध्ये काय की भंडाऱ्यामध्येच नाही तर याच्यापूर्वी बाकी प्रदेशामध्ये काय की मोर्चे निघालेले आहेत उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, आणि हे उपवर्गीकरण व्हायला नको। कारण या उपवर्गीकरणामध्ये काय की जे शेड्यूल कास्टमध्ये जी संख्येनं जास्त असणारी जात जी आहे त्याचं 8.5% प्रमाण आहे। मग हे उपवर्गीकरण कसं काय होईल या बाबतीत शासनानं पहिले आपली भूमिका जाहीर करावी। आणि काही आम्हाला काय की आमचे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा या संदर्भानं जे काही विचारवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, यांच्याशी पहिले शासनानं चर्चा करावी आणि याचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काय की विरोध करू आणि हा विरोध सातत्यानं वाढतच राहील। ते सरकारला हा विरोध पचवणं शक्य होणार नाही। काही लोक म्हणतात की या आरक्षण जे SC मध्ये 59 जाती आहेत, त्या 59 जातीपैकी एका बुद्धिस्ट समाजाला या आरक्षणाचा लाभ मिळाला, याबद्दल आपण काय सांगाल? यांनी आंबेडकर वाद स्वीकारलेला आहे। ज्यांनी बाबासाहेबांचे विचार स्वीकारलेले आहेत की कोणतीही जात प्रगत होऊ शकते, केवळ बौद्धच नाही तर सर्वच जाती प्रगत होऊ शकतात। ज्यांनी हा विचार स्वीकारला, कारण का बाबासाहेबांनी शिका हा संदेश केवळ एकट्या समाजाला दिला नाही तर हा संदेश त्यांनी सर्व भारतीय समाजाला दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्या विचाराची कास ज्या ज्या समाजानं पकडली तो समाज काय की प्रगत होत गेला। त्यामुळं कोणाचं रिझर्वेशन कोणी खाल्लं किंवा दडपलं असं त्याचं होत नाही, कारण 1950 पासून सवलती सर्वच जातींना सारख्या प्रमाणामध्ये लागू झालेले आहेत। आजही महाराष्ट्रामध्ये बहुतांश आमदार हे चांभार समाजाचे आहेत, जे शेड्यूल कास्टमध्ये येतात, मातंग समाजाचे आहेत, ढोर समाजाचे आहेत आणि अन्य शेड्यूल कास्ट म्हणून जे समाज येतात त्याच्यातले देखील आमदार झालेले आहेत। त्यामुळे प्रगतीची संधी त्यांनाही मिळालेली, म्हणून काही बौद्ध लोकांनी हे ऑब्जेक्शन घेतलं नाही की 29च्या 29 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे। आम्हाला कधीच पूर्णच्या पूर्ण जागा मिळाल्या नाही, कारण का संख्या ही शेड्यूल कास्टची जी संख्या आहे ती फक्त बौद्धांवर आधारित आहे। 31 तारखेला जो मोर्चा आहे, तर आपण भंडारा जिल्ह्यातील लोकांना काय आवाहन कराल 31 ऑक्टोबरच्या मोर्चाबाबत? भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी जनतेला उपवर्गीकरणासाठी तर आहेच, उपवर्गीकरण होऊच नये ही बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समूहाला वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण दिलेलं आहे। ओबीसीला 340 कलमानुसार सर्व ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे आणि 42 कलम हे आदिवासी या लोकांना दिलेलं आहे आणि 341 कलम हे अनुसूचित जातीतील समूहाला दिलेला आहे। कोण्या अनुसूचित जातीतील एका जातीला दिलेला नाही, तर तो समूह आहे आणि त्या समूहाने आपल्या आपल्या पद्धतीने आपला विकास करावा। शिक्षणाला, नोकरीला, कुठल्याही प्रगतीसाठी कोणी कोणाला थांबवलं नाही, मग तो राजकीय आरक्षण असेल किंवा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक आरक्षण असेल, त्या समूहाला दिलेला आहे। म्हणून हा उपवर्गीकरण हा चुकीचा आहे आणि या जातीमध्ये भांडण लावण्याचा आहे। दुसरी बाब आमची धार्मिक जिथे आस्था आहे महाबोधी विहार,
तो महाबोधी विहार ह्या बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे. आम्ही हिंदूच्या मंदिरावर ताबा घेतला नाही, आम्ही शिखाच्या मंदिरावर ताबा घेतला नाही, आम्ही मुस्लिमांच्या मजारवर ताबा घेतला नाही. मग प्रत्येक धर्माला वेगवेगळा श्रद्धास्थान आहे, म्हणून बौद्धांचा श्रद्धास्थान हा महाबोधी महाविहार बौद्धगया आहे. म्हणून आमच्या बौद्धगयामध्ये आम्ही काही कुठल्या हिंदूच्या मंदिरामध्ये ट्रस्टी नाही आहोत, कुणाच्या शिखाच्या मंदिरामध्ये ट्रस्टी नाही आहोत. म्हणून बौद्ध समाजाचे आचार विचार वेगळी आहे, त्याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, त्याची विचारसरणी वेगळी आहे. म्हणून बौद्ध धर्म हा वेगळा आहे, शांतीचा मार्ग आहे. म्हणून आमच्या धर्मामध्ये कुठलाही ट्रस्टी ब्राह्मण पंड्या ब्राह्मण असला नाही पाहिजे, याचा विरोध आहे. म्हणून आमच्या ट्रस्टीमध्ये ज्या 1949चा BT ॲक्ट कायदा हा रद्द करून तो महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा. आणि तिसरी बाब जातीय जनगणना करावी. हे 2011ची जनगणनानुसार तुम्ही या देशामध्ये या राज्यामध्ये भांडण लावता. म्हणून तुम्ही जे सरकारमध्ये प्रस्थापित वर्ग आहे त्यांनी आधी आपली स्वतःची जनगणना करावी. कुठलाही आरक्षण मागत नसताना तुम्ही EWS मध्ये 10% आरक्षण दिले. ज्यांना आरक्षणाची गरज आहे तिथे उपवर्गीकरण लावतात, म्हणजे तुम्ही जातीमध्ये भांडणं लावतात. जे शिक्षण आरोग्य आर्थिक सामाजिक प्रश्न जनतेचे आहेत त्या मूळ प्रश्नाकडे तुम्ही बगल देत आहात आणि फक्त निवडणूक राजकारण समजून या सर्व दलित आदिवासी OBC समाजाला तुम्ही मूर्ख बनवता. 31 ऑक्टोबरला जो आपला उपवर्गीकरणाच्या बाबतीत जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या बाबतीत भंडारा जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाला काय आपण संदेश देणार आहात, काय सांगाल आपण? आंबेडकर समाजाला संदेश म्हणजे आंबेडकरी समाजाला आम्ही हेच आवाहन करू की अभी नहीं तो कभी नहीं. आणि म्हणून या मुद्द्यावर काय की त्यांनी स्वतःहून जरी त्यांना हा संदेश मिळाला असेल कोणत्याही माध्यमातून तरी त्यांनी काय की या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपला संविधानात्मक जे काही आपले अधिकार आहेत त्याचा बचाव करावा, एवढी आम्ही या आजच्या प्रसंगी आम्ही त्यांना आवाहन करू इच्छितो. आणि या मोर्चामध्ये आपल्याला किती समाज कोणता समाज आपल्याला जसं आंबेडकर समाज हा सर्व जाती धर्माला मोर्चामध्ये समर्थन करतो, स्वतः जातीनं उपस्थित राहतो. तशाच पद्धतीनं या दलितांच्या मोर्चामध्ये आदिवासी OBCनं किती म्हणजे सम्मिलित व्हावं, त्यांनी विचार करावा हे आमची मागणी आहे. सगळ्यांनी मोर्चामध्ये सामील व्हावं, मग तो आदिवासी असेल OBC असेल कुणी असेल अशी विनंती. त्यांनी 3 ठिकाणी वर्गीकरणाचा मुद्दा चालवलेला आहे. एक STचा वर्गीकरणाचा मुद्दा त्यांनी अजूनपर्यंत पुढे आणला नाही, पण तोही उपवर्गीकरणामध्ये आहे पुढील काळामध्ये. OBC समाजासाठी त्यांनी रोहिणी आयोग बसवलेला आहे, त्याचाही रिपोर्ट आलेला आहे. म्हणजे एकेका समाजावर ते आपलं शस्त्र चालवून राहिलेले आहे. आज ते शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरण करतील, उद्या ते शेड्यूल ट्राईबचं करतील आणि परवा ते OBCचं करतील. त्यामुळं आदिवासींनी आणि OBC समाजाने देखील काय की या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. येथील राज्यकर्त्यांना इंग्रजाची नीती वापरून तोडो आणि राज्य करो ह्या नीतीचा इथली जे राज्यकर्ते ते वापर करतायत. आणि म्हणून बाबासाहेबांना एक संघ शेड्यूल कास्ट फेडरलची स्थापना केलेली होती. एक संघ शेड्यूल कास्ट राहावा हा बाबासाहेबांचा मूळ हेतू होता. आणि म्हणून त्यांनी जे दबले कुचलेले लोक होते शेड्यूल कास्टमध्ये त्यांना वर आणण्याचा जो प्रयत्न केला तो एक संघ शेड्यूल राहावा, तिथे कोणत्याही प्रकारचा उपवर्गीकरणाचा नको. अगर उपकंडी वर्ग झाला तर इथं संपूर्ण शेड्यूल कास्टचीच नुकसान आहे. एक संघ राहाल तर आपण टिकू आणि जेथे आपण बेकीचे काम करू तेथे आपण टिकणार नाही. म्हणून परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की तुम्ही आपण सर्व लोकांनी एक संघ राहिलो पाहिजे, एकीने राहिलो पाहिजे. त्याच्यासाठी आता आपला हा मोर्चा 31 ऑक्टोबरला आपण काढत आहोत. आणि आम्ही भंडारा जिल्ह्याच्याच नावे ते तमाम भारतीयांनाच आम्ही आग्रह करतो का तुम्ही या उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सामील व्हावं असा मी तुलसीराम गेडाम सम्राट अशोक श्रीच्या वतीने जनतेला आवाहन करतो. सर्व पदाधिकाऱ्यांची विनंती आहे की येणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या मोर्चात
न भूतो न भविष्यता आपण ज्याप्रमाणे नागपूर येथील 14 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने जनसागर जमा होतो, अशाच पद्धतीने आपल्या बौद्धाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर सर्व आंबेडकरी जनतेला भंडारा जिल्ह्यातील विनंती आहे की त्यांनी 31 ऑक्टोबरच्या मोर्चात लाखोच्या संख्येने एकत्रित येऊन आपले अस्तित्व टिकवावे असे मी ब्ल्यू स्टार TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करीत आहे. मी संजीव बांबोरे, भंडारा.